दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवत असतो। देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं आणि म्हणून आपण देवाजवळ दिवे लावत असतो। नवरात्रीमध्ये सुद्धा आपण अखंड दिव्याची स्थापना करत असतो। आज त्याचबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करून कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला आपल्या देव्हाऱ्यातील सर्व देवांना स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृताने अंघोळ घालून घ्यायचे आहे। कारण का यापुढील 9 दिवस आपण नवरात्रीमध्ये देव हलवणार नाही आणि पूजणार सुद्धा नाही। त्यामुळे या देवांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे। यानंतर देवांना पानाच्या गादीवर म्हणजेच आपली जी खाऊची पानं असतात ज्याला नागिनीची पानं म्हणतात या पानांवर घरातल्या देवांची स्थापना करून घ्यायची आहे। यानंतर जर तुम्ही घट बसवत असाल तर घटासमोर तुम्हाला दिव्याची अखंड दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे। पण तो दिवा ठेवण्यापूर्वी त्या दिव्याखाली तुम्हाला अष्टदल कमल काढायचं आहे। अष्टदल म्हणजे ज्याला 8 पाकळ्या आहेत अशा प्रकारचं कमळ असतं आणि या कमळाची तुम्हाला तांदळाने रास करायची आहे आणि यावर तुम्हाला अखंड दिव्याची स्थापना करून घ्यायची आहे। जर तुम्हाला तांदळाने अष्टदल कमळ काढायला शक्य नसेल किंवा जमत नसेल तर काय करायचं आहे हे सुद्धा मी पुढील व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवरात्रात 9 दिवसांपर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि आपले इच्छित फळ आपल्याला मिळावे यासाठी गाईच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावतात। पण जर तुम्हाला गाईच्या साजूक तुपाने दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर करू शकता किंवा तुमच्याकडे जे कोणते तेल असेल ते तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल। सहसा लोक पितळेचा अखंड दिवा म्हणून लावत असतात। जर आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर आपण मातीचा दिवा सुद्धा लावू शकता। मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे आणि मग त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्यायचा आहे। शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतला आणि देवी आईला विनवणी केली तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। आता दिव्यामध्ये वात लावण्यासाठी तुम्ही या प्रकारचा धागा सुद्धा घेऊ शकता ज्याला कलावा असं म्हणतात किंवा मौली असं सुद्धा म्हटलं जातं। हा धागा पण घेऊ शकता किंवा तुम्ही कापसाची वात जरी अखंड वात केली तरी सुद्धा चालेल। आता कापसाची वात किती घ्यावी तर आपल्या हाताने बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत असा एक हात आणि थोडं अंतर आणखीन म्हणजे 1.25 हात तुम्हाला वात घ्यायची आहे आणि ही वात तुम्हाला तेलामध्ये भिजवून मग दिवा प्रज्वलित करायचा आहे। कापसाची वात लावली तरी सुद्धा चालते आणि या लाल धाग्याची वात लावली तरी सुद्धा चालेल। आता या दिव्याची आपल्याला पंचोपचार्याशी पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला फूल वाहून घ्यायचं आहे, हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि दिवा आपल्याला तेवत ठेवायचा आहे। जर तुम्ही कापसाची वात लावू इच्छित असाल तर कापसाच्या वातीचं सुद्धा तेवढंच अंतर तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते म्हणजे 1.25 हात। 1.25 हाताचं अंतर घेऊन तुम्हाला ही कापसाची वात डबल करायची आहे। सिंगल वात लावू नका, देवाला लावताना नेहमी वात ही डबलच घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही अखंड दिवा लावू शकता। लक्षात ठेवा, दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा, तो कधीही जमिनीवर ठेवू नये। यानंतर दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत असाल तर त्याच्या खाली आधी तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं आहे आणि मग त्याच्यावर तुम्ही दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल। हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदळाने सुद्धा काढू शकता। फक्त पांढरे तांदूळ ठेवू नका, यावर हळद किंवा कुंकू नक्की वाहा। अखंड दिव्याची वात देखील खूप महत्त्वाची आहे। ही वात तुम्ही रक्षासूत्र म्हणजे कलावा जो मी मघाशी लाल धागा दाखवला याला म्हणतात आणि हा 1.25 हाताच्या मापाचाच तुम्हाला घ्यायचा आहे। याशिवाय तुम्ही कच्चा कापूस म्हणजेच कापसाची वात ही सुद्धा 1.25 हात घेऊन मग त्याचा दिवा बनवू शकता। आता अखंड दिवा हा देवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा, पण जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूला ठेवायचा आहे।
दिव्याला वारं लागू नये, हवा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचं झाकणसुद्धा तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला झाकण ठेवणं शक्य नसेल तर ज्या ठिकाणी हवा जास्त येणार नाही किंवा खिडक्यांमधून दरवाजामधून हवा जास्त लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही हा दिवा ठेवावा की जेणेकरून दिव्याची वात विझणार नाही. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारायची नाही आहे. दिवा स्वतः शांत झाला पाहिजे. आता हा दिवा कोणत्या दिशेला ठेवावा तर ईशान्य कोणा म्हणजे उत्तर पूर्व दिशा ही देवीच्या स्थानाला उत्तम मानलं जातं आणि म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोण्यात ठेवणं शुभ मानलं जातं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. शक्यतो आपले देवारे देवाचं देवघर हे पूर्व दिशेला असतं, कोणाचं ईशान्य दिशेला असतं. त्यामुळे जर असा दिवा तुम्ही तेवत ठेवला तर तो आपोआपच ईशान्य दिशेकडेच केला जाईल, कारण देवीची प्रतिमा ही ईशान्य दिशेला असणार आहे आणि दिव्याच्या वातीचं तोंड हे देवीकडे असणार आहे. जर तुम्ही ऊर्ध्वमुखी दिवा लावला म्हणजे ज्याचं वात ही मध्ये असते आणि हा दिवा वरच्या दिशेने जळतो, याला ऊर्ध्वमुखी असं म्हणतात, हा दिवा लावला तरीसुद्धा चालणार आहे. यानंतर अखंड दिवा तुम्हाला विझू द्यायचा नाही. अखंड दिवा तेवण्यापूर्वी म्हणजेच त्याचं प्रज्वलन करण्यापूर्वी हात जोडून तुम्हाला श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करायची आहे. दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे आणि त्या पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे. आता अखंड दिवा जेव्हा तुम्ही पेटवणार आहात तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते किंवा दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरती मे पापम संध्या दीपम नमस्तुते दीपो ज्योती परम ब्रह्म दीपो ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमस्तुते. किंवा तुम्ही एक साधी जी आपण संध्याकाळी नेहमी प्रार्थना करताना म्हणतो ती शुभं करोतीची प्रार्थनासुद्धा करू शकता. आता अखंड दिवा लावण्याचे नियम काय आहेत ते बघूया. नवरात्रीमध्ये अखंड दिव्याची वात ही पूर्व दिशेला ठेवल्यामुळे आयुष्य वाढतं आणि दिव्याची वात जर पश्चिम दिशेला असेल तर दुःख वाढतं. दिव्याची वात उत्तर दिशेने केली तर धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केली तर तोटा होतो. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आपण दिवा लावतो आणि या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला त्यामध्ये त्वरित यशप्राप्ती होते. अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे 4 बोटं जाणवली पाहिजे. असा दिवा भाग्याचं सूचक असतं. दिव्याची वात सोनेरी असावी आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते. जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतः विजली तर घरात आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. परंतु तुम्ही जर मनात कोणतेही वाईट विचार आणले नाही तर दिवा जरी विजला तरी काहीही होणार नाही. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. जर दिवा हा चुकून विजला असेल तर तुम्ही क्षमा प्रार्थना म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा 108, 501 किंवा 1001 वेळा जप करून देवीची माफी मागावी आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करावा. दिवा विजल्याने मनात कोणतेही शंका कुशंका आणू नका, काहीही होत नाही. दिव्यामध्ये पुन्हा पुन्हा वात तुम्हाला लावायची नाही. त्यामुळे सुरुवातीलाच मोठी वात तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे. दिव्याने दिवासुद्धा लावणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे कोणत्याही दिव्याने दुसरा दिवा लावायचा नाही. असं केल्यामुळे घरामध्ये आजारपण वाढतं आणि मंगल कार्यात अडथळा येतो. नवरात्रीमध्ये मातीचा दिवा जर तुम्ही लावला तर अखंड दिवा लावल्यामुळे आर्थिक भरभराट होते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्तीसुद्धा वाढते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पितळेचा दिवा किंवा इतर कोणत्याही दिव्यांपेक्षा मातीचा दिवा हा जास्त सौभाग्यदायक ठरतो. नवरात्रीमध्ये दिवा लावल्यामुळे घरात आणि कुटुंबामध्ये सौख्य, शांती आणि पितृशांतीसुद्धा मिळते. नवरात्रीमध्ये तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा जर तुम्ही अखंड दिवा लावला तर तुम्हाला सर्व शुभ कार्यामध्ये
सिद्धता मिळते आणि तुमची सर्व कामं पूर्णत्वास जातात। याशिवाय नवरात्रीमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळण्यासाठी तुपाचा दिवा नक्की लावा। जर आपल्याला काही वास्तुदोष असतील तर त्यांना दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तुम्हाला जर शनीचा खूप त्रास होत असेल किंवा शनी 7.5 तुम्हाला चालू असेल तर शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा। हा अखंड दिवा खूप शुभ मानला जातो, त्यामुळे तुम्हाला शनी दुष्प्रभावापासून तुमची सुटका व्हायला यामुळे नक्कीच मदत होईल। आता जर 9 दिवसांमध्ये तुमच्या दिव्याला काजळी आली असेल आणि साहजिक आहे दिवा पेटवल्यानंतर दिव्याला काजळी ही येतच असते, त्यामुळे काजळी काढताना तुम्हाला दिव्याची वात हळूच एका काठीने किंवा अगरबत्तीच्या काडीने किंवा तुमच्याकडे जर नाचके नसेल ज्याने कान साफ करतात त्याच्या चिमट्याने हळूच वरती घ्यायची आहे आणि मग वरचं काजळी हळूच काढून एका वाटीमध्ये तुम्ही ती साठवून घेऊ शकता आणि मग त्यामध्ये तूप किंवा तेल घालून याचा तिलक तुम्ही लहान मुलांना करू शकता, ज्यामुळे त्यांना नजर लागत नाही। याशिवाय देवी आईचा आशीर्वादसुद्धा त्यांना मिळत असतो। जर तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील आणि या नवरात्रीमध्ये तुम्हाला देवी आईची सेवा करायची आहे, उपासना करायची असेल तर तुम्ही अखंड दिव्याची वात नक्की लावू शकता। 9 दिवस अखंड दिवा लावला तरीसुद्धा तुम्हाला आईची 9 दिवसाची सेवा केल्याचं फळ प्राप्त होणार आहे। यावेळी तुम्ही 9 दिवस देवीजवळ अखंड दिवा लावा। या दिव्याची व्यवस्थित काळजी घ्या। दिव्याजवळ घरातलं लहान मूल किंवा तुम्ही पाळलेला एखादा पाळीव प्राणी जाणार नाही याची सुद्धा काळजी तुम्हाला घेतली पाहिजे। याशिवाय जळत्या दिव्याजवळ कोणतीही गोष्ट पेटण्यासारखी तुम्हाला ठेवायची नाही। दिवा हा खूप महत्त्वाचा आहे आणि नवरात्रीमध्ये दीप प्रज्वलन नक्की केलं पाहिजे। निदान अखंड दिव्याची वात का होईना तुम्हाला लावलीच पाहिजे। ज्याप्रमाणे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहो, हेच दीप प्रज्वलनाचं मुख्य अर्थ आहे आणि म्हणून सर्वांचं कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणायचा आहे, जो मी मघाशी सांगितला आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना दिवा लावतात। सकाळी आणि संध्याकाळी पूजा करताना सुद्धा दिवा लावलं जातं, कारण दिवा हा खूप शुभ मानला जातो। वास्तुशास्त्रात दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधी सुद्धा काही नियम सांगितले आहेत। दिव्याची वात कोणत्या दिशेने असावी या संदर्भात वास्तुशास्त्रात पुरेशी माहिती आहे आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि खाली कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत जय लक्ष्मी माता।